नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यात अखेर युती झालेली आहे. ही युती होत असल्याची घोषणा या दोन्ही बंधूंनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली. दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. केवळ 12 मिनिटाची पत्रकार परिषद होती, पण या 12 मिनिटाच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेकांनी असंही विचारलं की ही पत्रकार परिषद होती का? या 12 मिनिटामध्ये ह्यांनी काय सांगितलं? या 12 मिनिटामध्ये 4 ते 5 मुद्दे असे आहेत की जे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावर निश्चित आपल्याला बोलावं लागेल, कारण आता युती झाली आहे. पुढे काय हा प्रश्न निश्चितच आहे. अगदी सुरुवातीला मी हे तुम्हाला सांगतो की जेव्हा वरळी डोममध्ये हे दोन भाऊ एकत्र आले होते तेव्हापासून हे दोन एकत्र येणार का हे दोघं याची चर्चा सुरू झाली आणि तेव्हापासून ते अगदी आजच्या क्षणापर्यंत तुम्ही प्राईम टाईम महाराष्ट्राचा कुठलाही व्हिडिओ किंवा माझे प्राईम पॉईंटचे व्हिडिओ हे तुम्ही काढून बघा. आम्ही तसूभर सुद्धा विचलित झालो नाही. आम्ही कुठेही असं म्हटलो नाही की यांची युती होईल का नाही याबाबत शंका वाटते. आम्हाला पूर्णतः खात्री होती की ही युती होणारच. ही खात्री का होती आता ते मी तुम्हाला सांगतो आणि तेच मुद्दे आज या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा राज ठाकरे यांच्याकडनं मांडले गेले, उद्धव ठाकरेंकडनं मांडले गेले. आता राज ठाकरेंनी ही म्हणजे एक तर मुळामध्ये आपण आधी हे समजून घेऊयात की झालं गेलं सगळं विसरून जाऊन आता हे दोन बंधू एकत्र आले. झालं गेलं म्हणजे आता अनेकांनी याच्यावर अनेक टिप्पण्या करायला सुरुवात केलेली आहे की तुम्हाला आठवत असेल 2006 मध्ये राज ठाकरे काय म्हणाले होते की बाळासाहेबांना तळलेले बटाटे वडे खायला घातले जातात आणि मग मला त्याचं खूप वाईट वाटतं. एक लक्षात घ्या, एक तर मुळामध्ये या गोष्टी अशा आहेत की ज्या प्रत्यक्ष कोणी पाहिलेल्या नाही आहेत, त्यामुळे एक तर तो भाग आहे आणि दुसरं राजकारणामध्ये खूप काळ एखाद्या गोष्टीवर कोणीच राहत नसतं. त्यामुळे काळ जसा सरकतो, परिस्थिती जशी बदलते तशी समीकरणंही बदलत जातात आणि ठीक आहे, होती कटुता पण आता ती संपलेली आहे. कालांतरानंतर ही जाणीवसुद्धा होते. तशी ही दोन भावांना जाणीव झालेली आहे आणि आज ते सगळ्या अर्थाने म्हणजे मनाने सुद्धा ते एकत्र आहेत आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांनी युती केलेली आहे. आता एक लक्षात घ्या, ह्या सगळ्याची सुरुवात जी झाली ती एका पॉडकास्टमधला जो एक भाग होता जो व्हायरल झाला. या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे असं म्हणालेले होते की मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी आमच्या दोघांमधले जे काही भांडण आहेत ती गौण आहे आणि म्हणून आम्ही कधीच एकत्र येणार नाही असं अजिबात नाही. हे फार महत्त्वाचं वाक्य राज ठाकरे तेव्हा बोलले आणि लगेचच अगदी 2 ते 3 तासामध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रतिसाद दिला आणि लगेचच टाळीची हाळी पण दिली आणि तेव्हापासून हा सगळा प्रवास सुरू झाला आहे तो आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये. आता याच्यामध्ये उद्धव ठाकरे जे वारंवार म्हणत होते तेच वाक्य उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आज तिथे उच्चारलं. ते म्हणले की आम्ही एकत्र आलो आहोत ते पुढेही एकत्र राहण्यासाठी. एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे, कारण काहींना अजूनही असं वाटतंय किंवा काही लोक कदाचित पाण्यात देव ठेवून देखील बसलेले असतील की हे आत्ता एकत्र आलेत, पुढे यांचं काही जमणार नाही आहे, मग पुढे मोठा कोण छोटा कोण, मग एका म्याणात 2 तलवारी राहणार का, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं संपलं या दोघांमधलं. या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आता जेव्हा आपण म्हणतो ना पाटी कोरी करून हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळेच या वाक्याला फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे आम्ही एकत्र कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेलो आहोत. राजकीय दृष्ट्या पुढे काय होईल वगैरे वगैरे हा पुढचा मुद्दा आहे.
दुसरा एक मुद्दा आपल्याला खूप लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे राज ठाकरेंना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की तुमची जर का सत्ता आली मुंबई महापालिकेवर तर महापौर कोण असेल. त्याला राज ठाकरेंनी उत्तर दिलं, एकतर मुंबई महापालिकेवर शिवसेना आणि मनसेचीच सत्ता येणार आणि महापौर मराठीच असणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. हे त्यांनी अधोरेखित केलं. हे का केलं तर भाजपकडून किंवा भाजपचे मुंबई अध्यक्ष जे आहेत अमित साटम, त्यांनी असं म्हटलं होतं की जर या दोघांची सत्ता आली तर या मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा खान होईल आणि त्याला म्हणून हे उत्तर होतं. त्यामुळे ते उत्तर देखील राज ठाकरेंनी अगदी खणखणीत दिलेलं आहे. अजून एक गोष्ट आपल्याला नोटीस करावी लागेल की आता मी जे म्हणतोय हे दोन भाऊ सगळं विसरून झालं गेलं मागचं जे काही वक्तव्य एकमेकांनी एकमेकांच्या विरोधात केली असतील ती सगळी विसरून जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा ते एकत्र आलेत हे कशावरनं ओळखायचं, ते मनाने एकत्र आलेत ते कशावरनं ओळखायचं. तर एका पत्रकारांनी रावसाहेब दानवेंच्या वरचा वक्तव्याचा म्हणजे रावसाहेब दानवेंनी केलेल्या एका वक्तव्याचा प्रश्न विचारला. रावसाहेब दानवे असं म्हणालेले होते की उद्धव ठाकरे यांचा पक्ष या निवडणुकीनंतर संपून जाईल, उद्धव ठाकरे संपतील आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातले जे काही राहिलेले नेते आहेत ते राज ठाकरेंबरोबर जातील. याला आधी उद्धव ठाकरेंनी म्हणजे त्यांना विचारला, त्यांनी उत्तर दिलं की मी दानवेंच्या प्रश्नांना फार गांभीर्याने घेत नाही किंवा मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही, पण हे उत्तर अपुरं वाटेल म्हणून राज ठाकरेंनी आपल्या भावाच्या हातातला माईक घेतला आणि त्या पत्रकाराला उत्तर दिलं की काय बोलले दानवे. तर एक लक्षात घ्या, मी दानवांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही, मी देवांच्या प्रश्नांना उत्तर देईन, दानवांच्या नाही. मला असं वाटतं की उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाहीत. एक लक्षात घ्या, या ठिकाणी राज ठाकरेंनी आपल्या भावाची बाजू ही सावरून घेतली. भावाला एक प्रकारचा आपण भक्कम आधार आहोत हा विश्वास दिला आणि हेच त्यातनं आपल्याला अधोरेखित होतं. यातले दुसरा जो मुद्दा आहे तो एक राज ठाकरे म्हणाले की सध्या मुलं पळवणारी टोळी हे महाराष्ट्रामध्ये फिरती आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. आणि तो मुद्दा कशावरनं आला तर उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की आज युती झालेली आहे पण आमच्या जागा वाटपाचं गणित असेल किंवा कोणत्या जागेवर कुठला उमेदवार उभं करणार असेल किंवा आम्ही कोणकोणत्या महापालिकेवर एकत्र लढणार आहोत हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट करू, आज काही करणार नाही. याच्यावर सुद्धा राज ठाकरेंनी हे उत्तर दिलं, हे आम्ही का करणार नाही आहोत तर काही गोष्टींची गुप्तताही पाळावीच लागते. कारण या महाराष्ट्रामध्ये सध्या मुलं पळवणारी 2 टोळ्या फिरत आहेत आणि मग त्या काय करतात तर इकडे नाराज झालेली मुलं आपल्याकडे ओढतात, आपल्याकडची नाराज मुलं इतर ठिकाणी पाठवतात. अशा पद्धतीच्या या टोळ्या काम करतात आणि मग त्यांच्यापासून सावध राहण्यासाठीच आम्ही टप्प्याटप्प्याने आम्ही किती जागा लढवतोय, कोण किती लढवतोय, कोण कुठल्या जागा लढवतोय हे सगळं आम्ही टप्प्याटप्प्याने स्पष्ट करू. आता या सगळ्याबरोबर एक गोष्ट मला खूप म्हणजे हे तर मी खरं पहिल्यांदाच सांगायला पाहिजे होतं, ते म्हणजे जेव्हा हे 2 भाऊ वरळी डोममध्ये एकत्र आले तेव्हा राज ठाकरेंचं एक वाक्य तुम्ही आठवा. राज ठाकरे असं म्हणाले की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. म्हणजे आम्हाला बाळासाहेबांच्या हयातीमध्ये आम्ही दोघं एकत्र नाही येऊ शकलो पण आम्हाला एकत्र आणलं ते हिंदी सक्तीच्या मुद्द्याने आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे मी आभार मानतो. आता या 2 भावांना युती करसपर्यंत ज्यांनी मध्यस्थी केली, ज्यांनी या सगळ्याला जोड दिली ते ठरले संजय राऊत. आज तुम्हाला या पत्रकार परिषदेमध्ये आधी तुम्हाला सांगतो 2च खुर्च्या म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी 2च खुर्च्या मांडल्या गेल्या होत्या पण अगदी ऐन वेळेला जेव्हा हे दोघं आले तेव्हा तिथं 3री खुर्ची मांडली गेली होती आणि ती खुर्ची होती संजय राऊतांसाठी.
संजय राऊत या दोघांच्या मध्ये युती करण्यासाठी कसे केंद्रस्थानी आहेत हे या कृतीतनं लक्षात आलं आणि त्यानंतर राज ठाकरेंनी नंतर आपल्यामध्ये सुद्धा संजय राऊतांचा हात धरून त्यांना आपल्यामध्ये बोलवलं. म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये संजय राऊतांना त्यांनी उभं केलं. याच्यावरनं संजय राऊतांचं महत्त्व, या सगळ्या जुळवणीमध्ये त्यांचा पुढाकार, 2019मध्ये सुद्धा महाविकास आघाडीची जुळवाजुळव करण्यामध्ये संजय राऊतांचा खूप मोठा वाटा होता. तसंच या दोन भावांना एकत्र आणण्याच्या केंद्रस्थानी कोण आहेत तर ते संजय राऊत आहेत. आता एक लक्षात घ्या, यातल्या काही मुद्द्यांचा आपल्याला विचार आता करावा लागेल. आता युती तर झाली, आता पुढे आव्हानं खूप आहेत आणि ही आव्हानं आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे कसे त्या सगळ्याला फाईट करतायत हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबईतला मराठी टक्का काय, मुंबईतला मुस्लिम टक्का किती आहे, त्याच्यानंतर अमराठी टक्का किती आहे, हे सगळी गणितं आपल्याला आता तोंडपाठ झालेली आहे. पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आज उद्धव ठाकरेंनी एक मुद्दा मांडला आहे, एक है तो सेफ है. हा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी मांडलेला होता आणि तो हिंदू मुस्लिमांच्या एकूणच वक्तव्यावरून, म्हणजे हिंदू मुस्लिम तणावावरनं किंवा हिंदू मुस्लिम या दोन समाजावरनं तो त्यांनी केलेला होता की एक है तो सेफ है. म्हणजे आपण जर एक असू तर आपण सेफ असू. आणि मग विधानसभेतले निकालही आपल्याला माहिती आहेत, लोकसभेतले निकालही माहिती आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजप दरवेळेला निवडणुकीच्या काळामध्ये घेत असतो, पण तोच धागा पकडून इकडे उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत आणि ते मराठी माणसाला उद्देशून असं म्हणालेत की एक है तो सेफ है. हे मराठी माणसांनी लक्षात ठेवावं. मराठी माणसाला हे उद्धव ठाकरेंनी सूचित केलेलं आहे आणि हे कशासाठी, तर ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की एक गठ्ठा मतदान या लोकांनी केलं, त्या लोकांनी केलं. आज जर का हे दोन भाऊ एकत्र येत असतील तर आता मराठी माणसा तू एकत्र ये, तू एकटाव, म्हणजे स्वतःला एकटावून घ्या आणि एक आहे तर आपण सगळेच सेफ राहणार आहोत. तर हा मराठी माणूस सेफ राहणार आहे, मराठी अस्मिता सेफ राहणार आहे. आणि आज या मुंबईमध्ये जो मराठी माणसाच्या बाबतीमध्ये एक डाव खेळला जातोय, तो डाव कोणालाही खेळता येणार नाही. तो आपण उधळून लावू शकू कधी, तर आपण एकत्र आलो तर. म्हणून एक है तो सेफ है हा मुद्दा उद्धव ठाकरेंनी पुढे आणलेला आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केलेलं आहे की मराठीच्या मुद्द्या, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुद्द्यासाठी आमच्यातले सगळे आजपर्यंत असलेले समज, गैरसमज, भांडणं ही सगळे गौण आहेत. याच्याही पुढच्या काळामध्ये उद्या काही समज, गैरसमज झालेच, कोणत्याही मुद्द्यावरनं आमच्यामध्ये म्हणजे एखाद्या मुद्द्यावर आमची एकी झाली नाही तरी ते सगळे बाजूला ठेवून आम्ही महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी एकत्र लढत राहू, हे राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यातला एक आहे आणि तो म्हणजे की उद्धव ठाकरेंनी एक मुद्दा जो उपस्थित केला आहे तो मात्र गांभीर्याने विचार करावा लागणारा असा मुद्दा आहे. उद्धव ठाकरे असं म्हणाले की ते दोघं महाराष्ट्रावर आक्रमण करतील. आता ते दोघं म्हणजे कोण, तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा. याच्यामध्ये त्यांनी कुठेही देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलेलं नाही. ते दोघं, नरेंद्र मोदी आणि अमित शहा, हे महाराष्ट्रावर आक्रमण करतील. त्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे, या वाक्यामुळे एक वेगळा वाद तयार होणार आहे. आता हे जाणीवपूर्वक केलं गेलं आहे का वक्तव्य, तर मला तरी वाटतं होय. ते यासाठी ते दोघं म्हणजे कोण, नरेंद्र मोदी आणि अमित शहा, ते कोण आहेत, गुजराती आहेत. आणि म्हणून मराठी विरुद्ध गुजराती असा एक वाद पुढच्या काळामध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळणार आहे.
जसा भाजप हिंदू आणि मुस्लिम या वादाला फोडणी देत असतो, तसंच या बंधूंनी हे नक्की लक्षात घेतलेलं आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये मराठी माणूस हा आपल्या बरोबर राहायला पाहिजे आणि त्यासाठीच केलेलं त्यांचं हे वक्तव्य आहे. आणि म्हणून ते जे सातत्याने एक सांगत आलेले आहेत उद्धव ठाकरे की मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करायची, ती गुजरातला जोडायची, असा एक डाव खेळला जातोय. या सगळ्या नॅरेशनमधलं हे फार महत्त्वाचं वाक्य आहे की ते दोघं महाराष्ट्रावर आक्रमण करतील. पण येणाऱ्या काळामध्ये आता हा जर वाद निर्माण झाला तर तो किती उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना नुकसान करू शकतो का? मराठी माणूस खरंच यातनं एकवटेल, तो पेटून उठेल, तो एक होईल आणि भरघोस मतदान करेल, हे सगळं चित्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्याच वेळेला आपल्याला 2017मध्ये ज्या पद्धतीचं गणित महानगरपालिकेमधलं होतं त्याचाही विचार करावा लागणार आहे. 2017मध्ये जेव्हा महापालिकेमध्ये शिवसेनेला 84 जागा मिळालेल्या होत्या तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. पण त्यावेळेला देखील सत्ता होती, मुख्यमंत्री होते ते देवेंद्र फडणवीस, आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजपनी त्यावेळेला मुंबईमध्ये प्रभाग रचना ही आपल्या सोयीची करून घेतली होती, ज्याचा फायदा त्यांना 2017च्या निवडणुकीमध्ये झाला. आता तीच प्रभाग रचना ही आत्ता सुद्धा आहे. त्यामुळे याचाही विचार या दोन भावांनी करायला पाहिजे, कारण जी प्रभाग रचना त्यांनी त्यावेळेला केली त्या प्रभाग रचनेनुसार भाजपला 82 जागा मिळालेल्या होत्या. त्यामुळे या प्रभाग रचनेचा विचार करून तशी रणनीती आखून आणि मराठी माणसासाठी जर आपण बोलतो आहोत तर त्या पद्धतीने या दोघांना पुढचे अजेंडे, पुढचा जो काही त्यांचा विचार आहे तो त्यांना मांडावा लागणार आहे. कारण जेव्हा तुम्ही म्हणता की ते दोघं आक्रमण करतील तेव्हा तुम्हालाही लोक प्रश्न विचारणार आहेत की तुम्ही मराठीचा मुद्दा जर का अधोरेखित करत असाल तर मग मराठी माणसासाठी तुम्ही काय केलंय हा प्रश्न तुम्हालाही विचारला जाईल. तेव्हा तुमच्याकडे देखील याची सगळ्याची उत्तरं ही असायला लागणार आहेत. यापुढच्या काळामध्ये मराठी माणसासाठी म्हणून या मुंबईमध्ये काय केलं जाणार आहे, तुम्ही काय करणार आहात याचं विजन देखील तुम्हाला समोर ठेवावं लागणार आहे. त्यामुळे आता बाकी आज युती झालेली आहे, आगामी काळामध्ये आता कशा कशा पद्धतीनं आव्हानं समोर येत आहेत, हे दोन भाऊ कशा पद्धतीने या सगळ्याला सामोरे जात आहेत, हे प्रत्येक दिवशी एक वेगळी रंगत या सगळ्या प्रचारांमध्ये येत राहणार आहे. त्याचे वेळोवेळी अपडेट्स हे आपण तुमच्यापर्यंत देऊच, त्याची विश्लेषणसुद्धा आपण करू. पण आजच्या या दोन भावांनी जी काही आपली युती होती आहे याची जी घोषणा केली त्याने अवघा महाराष्ट्र आनंदलाय, मुंबईतला मराठी माणूस आनंदून गेलेला आहे. मराठीच कशाला, आमचे काही प्रतिनिधी जेव्हा बाहेर ग्राउंडवर गेले तेव्हा अमराठी माणसांकडनं सुद्धा हीच गोष्ट आपण ऐकली आहे की मुंबईसाठी या दोन भावांची गरज आहे. आणि त्यामुळे आता आज या दोघांची त्यांनी युती जाहीर केलेली आहे आणि त्याचा आनंद आज खरंच मुंबईकरांना झालेला आहे. आता पुढच्या काळातली जी आव्हानं असतील ती टप्प्याटप्प्यानं आपण बघत जाऊच. पण तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, माझे मुद्दे पटले का, माझ्या मुद्द्यामध्ये काही कुठे कमी राहिलं आहे का, हे जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.